ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पारनेर तालुक्यातील अळकुटी इथे 5 पिढ्यांपासून राहणाऱ्या 66 वर्ष वृद्ध महिला इंदुबाई सुदाम शिंदे आणि अर्धांगवायूने ग्रस्त असलेले त्यांचे पती सुदाम शिंदे यांच्यावर त्यांचे शेजारी बबन पांडुरंग शिरोळे यांनी मध्यरात्री दगडफेक करून जीव मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या संदर्भात इंदुबाई यांनी पारनेर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। त्यामध्ये त्यांनी गंभीर आरोप केले आहेत। इंदुबाई यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये बबन शिरोळे यांनी त्यांना आणि त्यांच्या पतीला सतत घर खाली करण्याची धमकी दिलेली आहे असं त्यांनी म्हटलंय। तसेच घर खाली केलं नाही तर जीव मारून टाकू अशा धमक्या देखील दिल्या जातात। शिवीगाळ करणं हे त्यांचं नियमित वर्तन झालं आहे। रविवारी 17 मे रोजी मध्यरात्री बबन शिरोळे यांनी त्यांच्या घरावरती दगडफेक केली। बाहेर आलेल्या इंदुबाई यांच्यावर देखील दगडफेक करून शिवीगाळ केल्याचे सांगण्यात आलंय। इंदुबाई यांनी यापूर्वी देखील पारनेर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती, मात्र पोलिसांनी योग्य दखल घेतली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। घटनेचा पंचनामा घटना घडल्यानंतर तब्बल 4 तासांनी करण्यात आला। उलट पोलिसांनी तक्रारदार इंदुबाई यांनाच धमकवल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आलाय। सध्या त्या गावगुंड आणि पोलिसांच्या भीतीनं त्रस्त झाल्या आहेत असं त्यांनी म्हटलंय। मी वृद्ध महिला आहे, माझे पती अर्धांगवायूने पीडित आहे। 5 पिढ्यांपासूनचे घर सोडायला आम्ही तयार नाही, तरीही आम्हाला सतत त्रास दिला जातोय अशी भावना इंदुबाई यांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणी स्थानिक पोलिसांकडून अद्याप कोणतीही कारवाई झाली नाहीये, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय। संबंधांवरती तातडीनं कारवाई करून वृद्ध दाम्पत्याला न्याय मिळावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। इंदू सुदाम शिंदे, राहणार अळकुटी, जिल्हा अहमदनगर, तालुका पारनेर। शनिवारी 17 तारखेला रात्री 12:30-1 ला ईट व दगड बबन शिरोळे यांनी टाकले। बरं, टाकल्यानंतर 2 पडले, 3 पडले, तिसऱ्यांदा मी उठले आणि हळूच दरवाजा पाहिला उघडून, तर तो पळून गेला। मला पाहिला, मी थांब थांब बोलले पण तो थांबलाच नाही। आणि तो शेजारीच राहतो, 25-40 फुटावरती राहतोय तो, किंवा 50 फूट असणार। त्याच्यानंतर आम्ही रात्री 1 वाजता इथे येऊन कंप्लेंट दिली 1:15 ला। हे काय कोण आले नाही, म्हणले पोलिस नाही, आम्ही 2घच जण आहेत असं तसं। मग आम्ही सकाळी परत आलो तर बोलले 1च जण आहे आता इथं, मग येऊ नका। मग सोमवारी बोलवलं, पण ते काय बरोबर आम्हाला त्यांनी आमच्यावर लक्ष नाही दिलं आणि बरोबर आम्हाला दक्षता नाही घेतली त्यांनी। त्याच्यानंतर परत आम्ही मंगळवारी बुधवारी आलो आणि मी तोपर्यंत ते दगड बिगड सगळे वट्ट्यावरच ठेवलेले, पण हे लोक पोलीसवाल्यांनी एकानी आमची दक्षता घेतली नाही आणि पंचनामा पण केला नाही। मी त्यांना बोलायचे वारंवार, तुम्ही येऊन तिथं बघा, पंचनामा करा, तरी पण त्यांनी केला नाही। त्याच्यानंतर काल परत आलतो, काल पण आम्ही जे बोलायचं मुद्द्याचं ते साहेबांनी ठेवलं बाजूला। मी पण त्या मॅडमला बोलले का जो मुद्दा आहे ना तो त्यांनी दगड का टाकले हे विचारा पहिलं त्याला। तर त्यांनी भलतं सलतं असं करून आम्हाला परत काल पाठवलं घरी आणि त्यांना ठेवून घेतलं आणि काय परत लिहून घेतलं ते त्यांचं त्यांनाच माहिती। आणि मग दक्षता नाही घेत म्हणून आम्ही हा पुढचा पाऊल उचलला। मग आम्हाला ते काहीतरी त्यांनी पोलीसवाल्यांनी आमचं संरक्षण करावा, पंचनामा करावा, त्याला बोलवावा। आणि माझं म्हणणं आहे का त्याला 8 टाकावा, ॲट्रॉसिटीज टाकावा असं म्हणणं आहे माझं। आणि आम्ही 2घच होतो घरामध्ये। आज निवेदन दिलंय, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। नगरला आम्ही जाणार आहे परत, नाही जर त्याला कारवाई केली तर। विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर।